भारताचा विदेशी व्यापार फॉरेन ट्रेड ऑफ इंडिया या अर्थशास्त्राच्या 10व्या चॅप्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। प्रस्तावना 1947 पूर्वी भारत हा ब्रिटिशांची वसाहत होता। त्यामुळे भारताचा विदेशी व्यापार हा वसाहतवादी होता। भारत हा औद्योगिक राष्ट्रांना विशेषतः इंग्लंडला कच्च्या मालाची निर्यात करत होता आणि तेथून कारखान्यात तयार होणाऱ्या वस्तूंची आयात करत होता। अशा प्रकारच्या परकीय व्यापारावर अवलंबून असल्यामुळे भारताचे औद्योगिकरण होऊ शकले नाही। त्यामुळे अनेक स्वदेशी उद्योगांचा ऱ्हास झाला। तथापि दुसऱ्या महायुद्धानंतर ज्या अविकसित राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळाले त्या राष्ट्रांनी परकीय व्यापाराकडे एक गुंतवणूक म्हणून पाहण्यास सुरुवात केली। आपण पाहतो की दादाभाई नौरोजी यांनी ड्रेन थेरी हा सिद्धांत मांडला। इंग्रजांनी भारतीय अर्थव्यवस्थेची कशी लूट केली हे त्यांच्या ग्रंथामध्ये आहे। आणि एकंदरीत आपल्या या ठिकाणी जे हस्तउद्योग होते, कौशल्यावर आधारित उद्योग होते, कुटीर उद्योग होते, त्यांचा कसा ऱ्हास झाला, कारण औद्योगिकरण इंग्लंडमध्ये झालं आणि कच्च्या मालाचा पुरवठा इथून होत होता आणि पक्क्या मालाची केवळ बाजारपेठच होती इथं। त्याच्यामुळे या ठिकाणी औद्योगिकरण होऊ शकलं नाही आणि एकंदरीत स्वदेशी उद्योगांचा ऱ्हास झाला। अंतर्गत व्यापाराचा अर्थ राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केली जाणारी वस्तू व सेवांची खरेदी विक्री म्हणजे अंतर्गत देशांतर्गत व्यापार किंवा गृह व्यापार होय। उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्यात उत्पादित होणाऱ्या वस्तूंची विक्री पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, तामिळनाडू इत्यादी या वेगवेगळ्या राज्यात केली जात असेल तर अशा व्यापाराला अंतर्गत व्यापार म्हटले जाते। विदेशी व्यापाराचा अर्थ विदेशी व्यापार म्हणजे जगातील विविध देशांत केला जाणारा व्यापार होय। याला आंतरराष्ट्रीय किंवा बाह्य व्यापार असे म्हणतात। व्याख्या प्राध्यापक मॅक्स वॉसरमन आणि हल्टमन विविध देशांतील रहिवाशांमध्ये चालणाऱ्या व्यवहारांचा समावेश आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये होतो। विदेशी व्यापाराचे प्रकार विदेशी व्यापाराचे खालीलप्रमाणे 3 प्रकार पडतात। नंबर 1 आयात व्यापार, नंबर 2 निर्यात व्यापार, नंबर 3 पुनर्निर्यात व्यापार। तर त्यापैकी नंबर 1 आयात व्यापार। एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी म्हणजे आयात व्यापार होय, किंवा स्वदेशाकडून परदेशातील वस्तू व सेवांचा केला गेलेला अंतःप्रवाह म्हणजे आयात व्यापार होय। उदाहरणार्थ भारत, इराक, कुवेत, सौदी अरेबिया या देशांतून पेट्रोलियमची आयात करतो। नंबर 2 निर्यात व्यापार। एका देशाने दुसऱ्या देशाला केलेली वस्तू व सेवांची विक्री म्हणजे निर्यात व्यापार होय, किंवा एका देशातून दुसऱ्या देशात केला जाणारा वस्तूंचा बहिर्प्रवाह होय। उदाहरणार्थ भारत, चीन, हाँगकाँग, सिंगापूर इत्यादी देशांना चहा, तांदूळ, ताग यासारख्या वस्तूंची निर्यात करतो। नंबर 3 पुनर्निर्यात व्यापार। वस्तूची आयात करून त्यावर प्रक्रिया करून जेव्हा ती निर्यात केली जाते तेव्हा त्यास पुनर्निर्यात व्यापार म्हणतात। उदाहरणार्थ जपानकडून रेडिओ, धुलाई यंत्र, दूरदर्शन यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स इत्यादी देशांतून केली जाते आणि त्यावर प्रक्रिया करून जगातील विविध देशांना विकले जाते। विदेशी व्यापाराची भूमिका रोल ऑफ फॉरेन ट्रेड। व्यापार हा आर्थिक वृद्धीची गुरुकिल्ली आहे, कारण
देशाच्या आर्थिक विकासात तो महत्त्वाची भूमिका बजावतो. विकसित राष्ट्रांत आंतरराष्ट्रीय व्यापाराचा स्थूल देशांतर्गत उत्पादनात महत्त्वपूर्ण वाटा असतो. विदेशी व्यापाराच्या भूमिकेचे समर्थन खालीलप्रमाणे करता येईल. नंबर 1, परकीय चलन प्राप्ती. विदेशी व्यापारामुळे परकीय चलन प्राप्त होते. त्याचा वापर विविध उत्पादक कार्यासाठी करता येतो. विदेशी व्यापार हा बाजार विस्तारीकरणासाठी आणि उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी उल्लेखनीय ठरतो. नंबर 2, गुंतवणुकीस प्रोत्साहन. विदेशी व्यापार देशांतर्गत बाजारपेठेच्या पलीकडे जाण्याची उत्पादकांना संधी उपलब्ध करून देतो. त्यांना निर्यातीसाठी अधिक उत्पादन करण्याचे प्रोत्साहन मिळते. यामुळे देशातील एकूण गुंतवणुकीत वाढ होते. नंबर 3, श्रम विभागणी आणि विशेषीकरण. डिव्हिजन ऑफ लेबर अँड स्पेशलायझेशन. विदेशी व्यापारामुळे जागतिक पातळीवर श्रम विभागणी व विशेषीकरण होते. काही देशांत मुबलक प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती उपलब्ध असते. असे देश कच्च्या मालाची निर्यात करू शकतात. अशा प्रकारे विदेशी व्यापारामुळे श्रम विभागणी आणि विशेषीकरण होऊन त्यांचा सर्व देशांना लाभ होतो. नंबर 4, संसाधनांचे पर्याप्त वाटप आणि वापर. विदेशी व्यापारामुळे दुर्मिळ संसाधने अशाच वस्तूच्या उत्पादनाकडे वळविली जातात ज्याच्यापासून महत्तम लाभ प्राप्त होतो. अशा प्रकारे विदेशी व्यापारामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर संसाधनांचे पर्याप्त वाटप व वापर होतो. नंबर 5, किंमत पातळीतील स्थैर्य. विदेशी व्यापारामुळे मागणी व पुरवठा यांची स्थिती स्थिर राहते. पर्यायाने अर्थव्यवस्थेतील किंमत पातळीत स्थैर्य निर्माण होते. नंबर 6, बहुविध पर्यायांची उपलब्धता. विदेशी व्यापार ग्राहकांना बहुविध आयात वस्तू उपलब्ध करून देतो. विदेशी व्यापार तीव्र स्पर्धात्मक स्वरूपाचा असल्यामुळे तो गुणात्मक व उच्च दर्जाच्या उत्पादनाची खात्री देतो. त्यामुळे राहणीमानाचा दर्जा उंचावतो. नंबर 7, प्रतिष्ठा व नावलौकिक. निर्यातदार देश आंतरराष्ट्रीय बाजारात प्रतिष्ठा व नावलौकिक मिळवू शकतात. जो देश निर्यात व्यापारात सहभागी झालेला आहे त्या देशाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पत प्राप्त होते. उदाहरणार्थ जपान, जर्मनी, स्वित्झर्लंड यांसारख्या देशांनी उच्च दर्जाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्यात केल्यामुळे त्यांना विदेशी बाजारात मोठ्या प्रमाणात प्रतिष्ठा व नावलौकिक मिळाला आहे. भारताच्या विदेशी व्यापाराची रचना व दिशा. मागील 70 वर्षाच्या कालावधीत भारताच्या विदेशी व्यापाराच्या रचनेत व दिशेत पूर्णतः बदल झाले. भारताच्या विदेशी व्यापाराच्या रचनेची व दिशेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. या ठिकाणी तुम्हाला करून पहा एक असा प्रश्न विचारलेला आहे. अलीकडच्या काळातील भारतातून चीन व जपान या देशांना निर्यात होणाऱ्या व या देशातून भारतात आयात होणाऱ्या वस्तूंची यादी तयार करा. तर या ठिकाणी आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापारातील विदेशी व्यापाराची रचना व दिशा याच्या संदर्भाची वैशिष्ट्ये या ठिकाणी पाहायची आहेत. विदेशी व्यापाराची रचना किंवा वैशिष्ट्ये. नंबर 1, स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा वाढता हिस्सा. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट याच्यामध्ये विदेशी व्यापाराचा हिस्सा हा हळूहळू वाढत चाललेला आहे. 1990-91 मध्ये भारताच्या निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नात म्हणजे NNP नेट नॅशनल प्रोडक्ट विदेशी व्यापाराचा म्हणजेच आयात निर्यात हिस्सा 17.55% होता. 2006-07 मध्ये त्यामध्ये 25% इतकी वाढ झाली. तर 2016-17 मध्ये ही वाढ 48.8% झाली. म्हणजे एकंदरीत पूर्वीपेक्षा हा वाटा जो आहे स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा तो वाढता आहे. नंबर 2,
व्यापाराच्या आकारमानात व मूल्यात वाढ. 1990-91 मध्ये भारताच्या विदेशी व्यापाराच्या आकारमानात व मूल्यात वाढ झाली. भारत आता मोठ्या प्रमाणात अधिक मूल्य व आकारमान असलेल्या वस्तू व सेवांची निर्यात व आयात करतो. नंबर 3, निर्यातीच्या रचनेत बदल. स्वातंत्र्यप्राप्तीपासून भारताच्या निर्यातीच्या रचनेतही बदल झाला. स्वातंत्र्यापूर्वी भारत प्राथमिक उत्पादने उदाहरणार्थ ताग, कापूस, चहा, तेलबिया, चामडे, अन्नधान्य, काजू बिया, खनिज उत्पादने निर्यात करीत होता. काळाच्या ओघात भारताच्या निर्यातीत तयार कपडे, हिरे, माणके, इलेक्ट्रॉनिक वस्तू, विशेषतः संगणक, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या वस्तूंनी प्रमुख स्थान पटकावले आहे. नंबर 4, आयातीच्या रचनेत बदल. स्वातंत्र्यपूर्वी भारत औषधे, कापड, वाहने, इलेक्ट्रिकल वस्तू यांसारख्या उपभोग्य वस्तूंची आयात करीत होता. सद्यस्थितीत भारत प्रामुख्याने पेट्रोल आणि तत्सम उत्पादने, अत्याधुनिक यंत्रसामग्री, रसायने, खते, पोलाद इत्यादी वस्तूंची आयात करतो. नंबर 5, सागरी व्यापार. भारताचा बहुतेक व्यापार हा सागरी मार्गाने होतो. नेपाळ, अफगाणिस्तान, म्यानमार, श्रीलंका इत्यादी शेजारील देशांशी भारताचे व्यापारी संबंध आहेत. जवळपास 68% व्यापार हा सागरी मार्गाने होतो. नंबर 6, नवीन बंदरांचा विकास. भारताला विदेशी व्यापारासाठी प्रामुख्याने मुंबई, कोलकाता, चेन्नई या बंदरावर अवलंबून राहावे लागत असे. त्यामुळे या बंदरावर अतिरिक्त भार पडत होता. अलीकडे भारताने या बंदरावरील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी कांडला, कोचीन, विशाखापट्टणम, न्हावा शिवा इत्यादी नवीन बंदरे विकसित केली आहेत. शोधा पाहू. भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील अलीकडील काळातील विदेशी व्यापाराचा हिस्सा किंवा वाटा शोधा. या ठिकाणी भारताच्या आयात व्यापाराची रचना दिलेली आहे. वस्तू, अनुक्रमांक वस्तू, 2015-16 मध्ये भारताची आयात कशी होती आणि 2016-17 मध्ये त्याच्यात काय बदल झालेला आहे. या ठिकाणी पेट्रोलियम, तेल आणि वंगण 2015-16 मध्ये खर्च झालेला आहे. त्याच्यावर आयातीवर दशलक्ष डॉलर्समध्ये $82,944 दशलक्ष डॉलर, म्हणजे एकंदरीत टक्केवारी जर बघितली तर 21.8. तर 2016-17 मध्ये हाच खर्च $86,896 दशलक्ष डॉलर्स, म्हणजेच 22.6 टक्केवारीमध्ये आहे. म्हणजे पूर्वीपेक्षा 15-16च्या ऐवजी 16-17 मध्ये ही टक्केवारी वाढलेली आम्हाला दिसून येते. पेट्रोलियम, तेल आणि वंगण याच्यावर आयातीवर होणारा जो खर्च आहे तो वाढलेला आहे. 21.8 वरून 22.6 झालेला आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तू 40,032 दशलक्ष डॉलर, म्हणजेच टक्केवारी जर बघितली एकूण खर्चातली निर्यात आयातीच्या तर 10.5% आहे. तर 16-17 मध्ये तेच आहे 41,941 दशलक्ष डॉलर, म्हणजेच 10.9. हे सुद्धा प्रमाण पूर्वीपेक्षा वाढलेलं दिसतं आपणाला. मोती आणि मौल्यवान खडे 20,070 दशलक्ष डॉलर्स, म्हणजेच 5.3% आणि 16-17 मध्ये 23,809 दशलक्ष डॉलर्स, म्हणजे 6.2. हे सुद्धा प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसतं 16-17 मध्ये. त्याच्यानंतर गोड तेल 10,492 दशलक्ष डॉलर्स एवढा खर्च आपला आयातीवर होत होता गोड तेलाच्या, म्हणजे एकूण आयातीवर होणाऱ्या खर्चापैकी 2.8% इतका खर्च आपला गोड तेलावर होतो. त्याच्यानंतर 16-17 मध्ये जर तो खर्च बघितला तर 10,893, म्हणजे 2.8% आहे. म्हणजे याच्यात फारसा काही फरक पडलेला नाही. म्हणजे 15-16ला जो खर्च होता तेवढाच 16-17 मध्ये आहे. खते 8,072 दशलक्ष डॉलर्स, म्हणजेच 2.1%. तर 16-17 मध्ये 5,024 दशलक्ष डॉलर्स, म्हणजेच 1.3%. अन्नधान्य
276 दशलक्ष डॉलर्स म्हणजे 0.1 म्हणजेच 0.1%. तर 16-17मध्ये 1429 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 0.4% इतकी आयात खर्च झालेला आहे. भारताच्या निर्यात व्यापाराची जर रचना बघितली आपण तर या ठिकाणी वस्तूमध्ये तयार कपडे 15-16मध्ये दशलक्ष डॉलर्सची निर्यात झालेली आहे म्हणजे 16,964 दशलक्ष डॉलर्स म्हणजे टक्केवारीमध्ये जर बघितलं एकूण निर्यातीच्या तर 6.9% इतकी निर्यात तयार कपड्याची आहे. तर 16-17मध्ये 17,368 दशलक्ष डॉलर्स म्हणजे 6.3 म्हणजे या ठिकाणी तयार कपड्यावरची जी निर्यात आहे पूर्वीपेक्षा टक्केवारी ही आपल्याला कमी दिसते. कच्चे लोखंड 191 टक्केवारी 0 दर्शविलेली आहे. इथं 16-17मध्ये 1534 या ठिकाणी बदल झाला 0.5 म्हणजे 0.5%. तर सूत 8,874 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच टक्केवारीमध्ये जर बघितलं 15-16च्या तर 3.4%. तर 16-17मध्ये 8,550 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 3.1 म्हणजे या ठिकाणी निर्यातीमध्ये सुद्धा 15-16च्या तुलनेत 16-17ची निर्यात आपल्याला कमी दिसते टक्केवारीमध्ये जर बघितलं तर. पेट्रोलियम उत्पादने 31,209 दशलक्ष डॉलर्स त्याचा टक्केवारी जर हिस्सा बघितला निर्यातीत तर 11.9% आणि 32,416 या ठिकाणी 11.7% टक्केवारीमध्ये. चामडे आणि चामड्याच्या वस्तू 5,554 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच टक्केवारीमध्ये 2.1. तर 16-17मध्ये 5,308 टक्केवारीमध्ये 1.9. अभियांत्रिकी वस्तू 7,220 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच टक्केवारी 23% आणि 16-17मध्ये 65,267 म्हणजेच टक्केवारीमध्ये 23.7. या ठिकाणी आकड्यामध्ये काहीतरी बदल झालेला आहे, थोडा बहुत प्रिंट मिस्टेक झालेला असावं कारण इथं 7,220 आलेला आहे म्हणजे इथं काहीतरी आकडा प्रिंट मिस्टेक झालेला असेल बहुतेक. आणि या ठिकाणी 65,267 दशलक्ष डॉलर्स म्हणजे 23.7%. आपण हे आकडे खरे गृहीत धरूया म्हणजे 15-16मध्ये 23% अभियांत्रिकी वस्तूची निर्यात होती ती आता 23.7% झालेली आहे म्हणजे वाढ झालेली आहे. आणि ही माहिती आपण कुठून घेतली आहे तर सोर्स म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची भारतीय अर्थव्यवस्थेतील संख्याशास्त्राची हस्तपुस्तिका 2016-17मधून ही माहिती घेतली आहे. भारत सरकारचा आर्थिक पाहणी अहवाल 2017-18 याच्यातून ही माहिती मिळवलेली आहे. त्याच्यानंतर भारतीय विदेशी व्यापाराची दिशा. भारतीय विदेशी व्यापाराची दिशा म्हणजे भारत आपल्या वस्तूंची निर्यात कोणत्या देशाला करतो व कोणत्या देशातून वस्तूंची आयात करतो अशा प्रकारे व्यापाराची दिशा निर्यातीचे अंतिम स्थान तसेच आयातीचे प्रमुख स्रोत यांचा निर्देश करते. स्वातंत्र्यपूर्व काळात भारताचा बहुतांशी व्यापार ब्रिटनशी होत असल्यामुळे भारताच्या विदेशी व्यापारात इंग्लंडला प्रमुख स्थान होते. परंतु स्वातंत्र्यानंतर भारताचे इतर अनेक देशांशी व्यापार संबंध प्रस्थापित झाले. आता अमेरिका हा भारताचा प्रमुख व्यापारी भागीदार असून त्याखालोखाल जर्मनी, जपान, युनायटेड किंगडम इत्यादी देशांशी भारताचा व्यापार होतो. खालील तक्त्यावरून भारताच्या विदेशी व्यापाराच्या दिशेची कल्पना येऊ शकते. या ठिकाणी आयात दिशा जी आहे ती आपण कोणकोणत्या देशातून आयात करतो. OECD या ठिकाणी ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट अशा हा 37 देशांचा एक समूह आहे जो आशिया खंडातले काही देश आहेत, पॅन पॅसिफिकमधले काही आहेत, युरोपमधले काही आहेत, अशा पद्धतीनं आफ्रिकेमधले काही देश आहेत. एकंदरीत 37 देशांचा हा समूह आहे. या 37 देशांच्या समूहाला आपण ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक अँड
इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट असं म्हणतो, ऑर्गनायझेशन ऑफ इकॉनॉमिक अँड कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट असं म्हणतो. या ठिकाणी 16-17मध्ये टक्केवारी जर बघितलं तर OECD या 37 देशांच्या शी संबंधित आपला जो आयात आहे ती 28.1% आहे. म्हणजेच OECD या 37 देशांचा जो समूह आहे त्यांच्याशी आपला व्यापार एकूण व्यापाराच्या 28.1% आहे. तर ओपेक म्हणजेच पेट्रोलियम पदार्थ उत्पादन करणाऱ्या जे देश आहेत त्यांच्याशी आपला 24.1% व्यापार आहे. पूर्व युरोप 2.4, विकसनशील राष्ट्रामध्ये 43.2% इतका व्यापार आपला डेव्हलपिंग कंट्रीजशी आहे. तर अदर्समध्ये 2.2 आहे. म्हणजे एकंदरीत आपल्या आयाताची जर दिशा बघितली, आयात वेगवेगळ्या देशाकडून जी होते ती आपण OECD कडून 28.1, ओपेककडून 24.1, पूर्व युरोप 2.4, विकसनशील राष्ट्रे 43.2 आणि इतर 2.2. म्हणजे OECD, ओपेक आणि विकसनशील राष्ट्रांशी आपली आयात मोठ्या प्रमाणात आहे. तर निर्यात करत असताना सुद्धा आपण OECD हे जे 37 देश आहेत त्यांना आपण 37.9% एवढी निर्यात करतो एकूण निर्यातीपैकी. आणि ओपेक जे आहे, जे ऑइल प्रोड्यूस कंट्रीज जे आहेत त्यांच्याशी आपला 16.4% एवढी निर्यात आहे. तर पूर्व युरोप 1% आहे, विकसनशील राष्ट्रे 43.5 आहे आणि इतर मध्ये 1.2. म्हणजे बहुतांशी आपला जो आयात निर्यातीचा वाटा आहे तो विकसनशील राष्ट्रांशी जास्त आहे. म्हणजे आयात आपण 43.2% करतो विकसनशील राष्ट्राशी, तर निर्यात विकसनशील राष्ट्रामध्ये 43.5 करतो. त्याशिवाय OECD आणि ओपेक या देशांशी आपला जास्त संबंध राहिलेला आहे. भारताच्या विदेशी व्यापाराचा कल 2001 पासून उदारीकरणानंतर भारताच्या विदेशी व्यापारात अनेक पटींनी वाढ झाली. आयात निर्यात वस्तूंबाबत भौगोलिक क्षेत्रातही संरचनात्मक बदल झाले. सद्यस्थितीत प्रमुख वस्तूंच्या बाबतीत निर्यात कल. नंबर 1, अभियांत्रिकी वस्तू. अभियांत्रिकी वस्तू निर्यात प्रोत्साहन समिती या ठिकाणी इंजिनिअरिंग गुड्स एक्सपोर्ट प्रमोशन कमिटी अहवालानुसार 2017-18 मध्ये भारताच्या एकूण निर्यातीत अभियांत्रिकी वस्तूंचा हिस्सा 25% इतका होता. या वस्तूंमध्ये प्रामुख्याने वाहतुकीची स्वयंचलित व स्वयंपूर्ण उपकरणे, यंत्रसामग्री व साधने यांचा समावेश होतो. 2010-11 ते 2014-15 या काळात वाहतुकीच्या उपकरणांची निर्यात 16 अब्ज US पासून 24.8 अब्ज पर्यंत वाढली आहे. म्हणजे एकंदरीत आपण अभियांत्रिकी वस्तूंची निर्यात आता जास्तीत जास्त वाढवत आहोत. त्याच्यानंतर नंबर 2, पेट्रोलियम उत्पादने. 2001 ते 2 पासून भारताच्या तेल शुद्धीकरणाच्या क्षमतेत महत्त्वपूर्ण बदल झाला. त्यामुळे भारत पेट्रोलियम शुद्धीकरण उत्पादनाचा निर्यातदार म्हणून गणला जाऊ लागला. सन 2000 ते 2001 मध्ये भारताच्या एकूण निर्यातीत पेट्रोलियम उत्पादनाचा 4.3% इतका हिस्सा होता. तो 13-14 मध्ये झपाट्याने म्हणजे 2013-14 मध्ये झपाट्याने म्हणजे 20.1% इतकी वाढ झालेली आहे. म्हणजे लक्षात येणारी प्रभावी अशी वाढ झालेली आपल्याला दिसून येते. नंबर 3, रसायने आणि रासायनिक उत्पादने. गेल्या काही वर्षात निर्यातीत महत्त्वाच्या वस्तू म्हणजे रसायने व रासायनिक उत्पादने यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. एकूण निर्यातीत याचा वाटा 10.4% इतका होता. तर नंबर 4, रत्ने आणि दागिने. भारताच्या निर्यातीत रत्ने आणि दागिने यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. 2014-15 मध्ये एकूण निर्यातीत यांचा हिस्सा 13.3% इतका होता. त्याच्यानंतर नंबर 5, कापड आणि तयार कपडे. 2014-15 मध्ये भारताच्या निर्यातीत कापड आणि तयार कपड्यांचा वाटा 11.3% इतका आहे. वास्तविक पाहता भारत हा कापड निर्यातीच्या बाबतीत संपूर्ण जगामध्ये अग्रस्थानी आहे. आयात कल, इम्पोर्ट ट्रेंड. नंबर 1, पेट्रोलियम. आर्थिक सुधारणापूर्वी व नंतरही भारताच्या आयात व्यापारात पेट्रोलियम हा घटक महत्त्वाचा राहिलेला आहे. 1990-92 मध्ये
एकूण आयातीत याचे प्रमाण 27% इतके होते, तर सद्यस्थिती ते 31% इतके आहे. सोने, पेट्रोलियम नंतर आयात केली जाणारी दुसऱ्या क्रमांकावरील वस्तू म्हणजे सोने होय. 2013-14 सोन्याच्या आयातीत लक्षणीय घट झाली. सोन्याची आयात 2010-11 मधील 53.3 अब्ज डॉलरवरून 2013-14 मध्ये 27.5 अब्ज डॉलरपर्यंत घटली. परंतु मुख्यत्वे करून आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या किमतीत घट झाल्यामुळे आणि सरकारच्या विविध धोरणामुळे व सरकारच्या सोने आयातीवरील कडक निर्बंधामुळे ही घट झाली. नंबर 3, खते. 1990-91 मध्ये भारताच्या आयातीत खतांचा हिस्सा 4.1% इतका होता. 2016-17 मध्ये त्याचे प्रमाण 1.3% पर्यंत घटले. नंबर 4, लोह पोलाद. यावरील आयात खर्चाचे प्रमाण 4.9% वरून 2.1% पर्यंत घटले आहे. व्यवहार तोल, बॅलेन्स ऑफ पेमेंट कन्सेप्ट. एका वर्षाच्या कालावधीत देशाच्या सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांची पद्धतशीरपणे केलेली नोंदणी म्हणजे व्यवहार तोल होय. प्राध्यापक एल्सवर्थ यांच्या मते एका देशातील रहिवासी व जगातील उर्वरित रहिवासी यांच्यात केल्या गेलेल्या सर्व देण्याघेण्यांचे लिखित विवरण म्हणजे व्यवहार तोल होय. नंबर 2, प्राध्यापक वॉल्टर क्रॉज. एखाद्या विशिष्ट कालावधीत, सामान्यतः 1 वर्ष, एखाद्या देशातील नागरिकांच्या व जगातील उर्वरित नागरिकांच्या दरम्यान करण्यात आलेल्या संपूर्ण आर्थिक देण्याघेण्याचे व्यवस्थित विवरण म्हणजे व्यवहार तोल होय. वरील व्याख्यावरून स्पष्ट होते की एका वर्षाच्या कालावधीत वेगवेगळ्या देशातील नागरिक, व्यापारी, उद्योग संस्था, सरकार यांच्यात वस्तू व सेवांची जी देवाणघेवाण केली जाते त्याच्या मूल्यांचा समावेश व्यवहार तोलात केला जातो. तर व्यापार तोल याला पण बॅलन्स ऑफ ट्रेड कन्सेप्ट असं म्हणतो. विशिष्ट कालावधीतील देशाच्या आयात व निर्यात मूल्यातील फरक म्हणजे व्यापार तोल होय. व्यापार तोलाला आंतरराष्ट्रीय व्यापार तोल असेही म्हणतात. प्राध्यापक बेंथम यांच्या मते एखाद्या विशिष्ट काळातील एखाद्या देशाच्या दृश्य व अदृश्य व्हिजिबल अँड नॉन व्हिजिबल गुड्स निर्यात मूल्य आणि आयात मूल्याच्या संबंधांना व्यापार तोल असे म्हणतात. प्राध्यापक सॅम्युएल्सन यांच्या मते जर व्यापार केला जाणाऱ्या वस्तूंचे निर्यात मूल्य आयात मूल्यापेक्षा जास्त असेल तर त्याला अनुकूल व्यापार तोल असे म्हणतात. फेवरेबल फॉरेन ट्रेड असं म्हणतो आपण किंवा अनुकूल व्यापार तोल असे म्हणतो. जर आयात मूल्य निर्यात मूल्यापेक्षा जास्त असेल तर त्याला प्रतिकूल व्यापार तोल म्हणतात. वरील व्याख्यावरून स्पष्ट होते की व्यापार तोलाचा संबंध दृश्य व अदृश्य वस्तूंच्या आयात निर्यात मूल्यांशी येतो. म्हणून या ठिकाणी आपणाला फेवरेबल अँड नॉन फेवरेबल फॉरेन ट्रेड याच्या संदर्भामध्ये जेव्हा निर्यात अधिक असते, निर्यातीचं मूल्य हे आयातीच्या मूल्यापेक्षा जर अधिक असेल तर ते अनुकूल व्यापार तोल आहे. जर आयात मूल्य निर्यात मूल्यापेक्षा जास्त असेल तर त्याला प्रतिकूल व्यवहार तोल म्हणतात. प्रतिकूल व्यापार तोल म्हणतात. तिथं व्यवहार तोल चुकून झालेला आहे. हे व्यापार तोल, कारण या ठिकाणी अनुकूल व्यापार तोल आहे, तसंच या ठिकाणी प्रतिकूल व्यापार तोल येईल. व्यवहार तोल हे चुकून झालेला आहे. वरील व्याख्यावरून स्पष्ट होते की व्यापार तोलाचा संबंध दृश्य व अदृश्य वस्तूंच्या आयात निर्यात मूल्यांशी होतो. या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे आयात मूल्य, निर्यात मूल्य. ओपेक व OECD अंतर्गत येणाऱ्या देशांची यादी तयार करा, शोधा, पाहू म्हटलेलं तुम्हाला. याच्या संदर्भात तुम्ही व्यवस्थित संकल्पना स्पष्ट केलेल्या आहेत. तुम्हाला लक्षात येईल. तुम्ही
थोडासा मायक्रोस्कोपिक अभ्यास करू शकता. आज एवढेच.